तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत प्रकरणी विधिमंडळातील हक्कभंग प्रकरणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांची हक्कभंग समितीसमोर सुनावणी होती। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे आपली बाजू त्यांनी समितीसमोर मांडली। पुढची सुनावणी आता 10 मार्चला होणार आहे। आप मुंबई में जो कंट्रोवर्सी हुई पर हमला हो सकता है। ये हमला है मेरे ऊपर इसके ये हमले के अलावा मेरे को कोई हमले का डर नहीं है। आप काफी पसंद करते हैं, लेकिन जो सत्ताधारी है उनको आपकी बातें चुभती है। क्या ऐसी वजह है कि उनकी बातें चुभती है? सत्ताधारी को बातें चुभनी चाहिए ना। क्यों नहीं चुभे? तो और देंगे आप? सुषमा भी आपके साथ आ गई। ऐसा कोई प्लान मैं बनाऊंगा तो मैं मीडिया को बता दूंगा। कुणाल कामराजींनी जी कविता गायली होती ती कविता हॅबिटेट स्टुडिओमध्ये गायली होती। त्यानंतर हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड झाली। आता आम्ही त्यांना एक्झॅक्ट आरोप काय आहेत या संदर्भात विचारणा करत होतो। मुळात आज ती जी साक्ष नोंदवायची होती ती साक्ष नोंदवली गेली नाही, कारण ही साक्ष नोंदवत असताना त्यात अडचण अशी झाली की मूळ तक्रारदार जे आहे त्यांची साक्ष आधी नोंदवली गेली पाहिजे। मूळ तक्रारदार हे प्रवीण दरेकर जी आहेत, मात्र प्रवीण दरेकर जी एका वेगळ्या दौऱ्यात आहेत, त्यामुळे ती साक्ष नोंदवली गेली नाही। आज कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना हक्कभंग समितीच्या नोटिसी संदर्भात बोलवण्यात आलं होतं। त्यांची साक्ष नोंदवली जाणार होती, परंतु ज्यांनी हक्कभंग आणला आहे म्हणजे जे तक्रारदार आहेत ते सन्माननीय गटनेते आमदार प्रवीण दरेकर साहेब आज काही कारणामुळे साक्षीला येऊ शकले नाहीत। तर कायद्याच्या तरतुदीत यांची साक्ष घेणं हे योग्य नव्हतं। ती साक्ष घ्यावी असं कुणाल कामराने आम्हाला सांगितलं की माझी घेतली तरी चालेल, परंतु नियमाला अनुसरून ते चुकीचं होतं। त्यामुळे प्रवीण दरेकरांची साक्ष यांच्यासमोर घ्यावी आणि यांची साक्ष दरेकर साहेबांच्या समोर घ्यावी अशा पद्धतीचा निर्णय झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।